औरंगजेब शहनशाह आहे, तो स्वतःला आलमगीर म्हणवतो. मतलब तो आपल्यापेक्षाही मोठा राजा आहे. मग आपण हे आपले राज्य मोठे बनवू. तोच तर प्रयत्न आहे आपला शंभूबाया. पण आपलं स्वराज्य आता कुठे रांगू लागलंय. ते येईन 15-20 वर्षांचं, आणि औरंगजेबाचं राज्य 300 वर्षांचं, खूप जुनं. दिवसभरात आलेले आबासाहेब. तसं म्हणा. आबासाहेब, आपण काय एवढ्या लांब जायचं आग्र्याला, तेही त्या औरंगजेबाकडे. जर आपणच त्याला इकडे बोलावून घेतलं तर? तो इथे यायला नको म्हणूनच आपण त्याच्याकडे जायचं. पण तो इकडे आला तर काय होईल? आपली शक्ती वाया जाईल, आपल्या रयतेचे श्रम खर्ची पडतील म्हणून. आणि एवढ्यात आम्हाला कोणतीही कुरापत नकोय. परंतु आबासाहेब, खूप मोठं संकट आहे, आम्ही जाणतो शंभूराजे. पण त्याच्याही मुसक्या बांधता आल्याच पाहिजे. संकटाचं रूपांतर संधीत करता आलं पाहिजे. संकटाचं रूपांतर संधीत करायचंय ते करा, पण मात्र आमच्या लेकराला घेऊन जाऊ नका. सोयरा राणी साहेब, राजकारणात मातृत्वाला जागा नाही. आम्ही तर म्हणतो मातृत्वात आपण राजनीती आणत आहात. म्हणजे शंभूराजांची बाजू घेऊन आमच्याशी भांडायलाच आला आहात तर? भांडायला नाही, थाळे लावले जेवायला चला हे सांगायला आलो. पण तरीही आमचं हेच म्हणणं आहे, आमच्या लेकराला घेऊन आग्र्याला जाऊ नये. आऊसाहेब, आशीर्वाद द्या. काय आशीर्वाद देऊ तुम्हाला? एका हाताने आशीर्वाद द्यायचा आणि दुसऱ्या हाताने दुःखात लोटायचंय. नकोच वाटते. खरं तर काळी चिरून तुम्हाला आत दडून ठेवावे, कोणाच्या नजरेस पडू देऊ नये असे वाटते आम्हाला. पण मग आबासाहेबांवर आलेला वार कोण अडवणार? अडवणार तुम्हीच, पण तुम्ही अजून लहान आहात. आम्ही चाललोय म्हणजे मराठ्यांची हिम्मत चाललीये असंच वाटेल. आणि आम्ही जेव्हा आग्र्याहून परत येऊ तेव्हा तुम्हास आमचा अभिमान वाटेल. शंभूबाळ, वजीर सल्तनत चूहा आ रहा है. चूहा, दक्कन का चूहा. जी जहांपना, उसे तो आना ही था. रातों की नींद हराम कर दी थी उसने. जब जासूस दक्कन से खबर लाते थे और खबर सुनते ही हमारे हाथों की ये तस्वीर अपने आप थम जाती थी. बस यही सुन के कि वो खुद हमसे मिलने आ रहा है. वजीर सल्तनत, अल्लाह ताला कितना रहम दिल है जो हमारी सालगिरह पर हमें इतना बेशकीमती तोहफा भेज रहे हैं. और जानते वो तोहफा क्या है? वो तोहफा है सिवा, वो गाफिर सिवा. या अल्लाह, हमारी तस्वीर के मोती बिखर गए. हमारी पाक तस्वीर के मोती बिखर गए. यह आज तक कभी नहीं हुआ. या अल्लाह रहम दिल, रहम कर, रहम गफीरुल्लाह. अभी तक तो उस काफिर ने आगरा की दहलीज पे कदम भी नहीं रखा, और जहांपना के हाथों की तस्वीर. या खुदा, ये आपका कौन सा इशारा है? छत्रपती शिवाजी महाराज ठरल्याप्रमाणे बादशहाच्या दरबारी गेले.
त्या दिवशी बादशहाचा 50वा वाढदिवस होता. बादशाह समोर निवडक सरदार आपापल्या मानाप्रमाणे उभे होते. बादशहाने शिवरायांना मागील रांगेत उभं केलं. मराठ्यांना अनेक वेळा पाठ दाखवून पळालेला जसवंतसिंग राठोडही शिवरायांच्या पुढील रांगेत उभा होता. तसं पाहिलं तर शिवरायांचा मान हा पहिल्या रांगेत उभा राहण्याचा, पण बादशहानं त्यांना मागील रांगेत उभं केलं. म्हणून शिवराय रागाने दरबारातून निघून जातात आणि शिवरायांच्या आणि बादशहाच्या भेटीचा बेत असा बिनसतो. आणि एवढंच नाही तर औरंगजेबाने शिवरायांच्या मुक्कामाच्या ठिकाणी देखील आपल्या सैन्याचा पहारा बसवलेला असतो. शिवराय ओळखतात बादशहाने आपल्यासोबत दगाबाजी केलेली आहे, आपल्याला कैद केलेला आहे. दिवसा मागून दिवस निघून जातात आणि मग एके दिवशी शिवाजी महाराज आजारी असल्याचं सोंग करतात. मग हकीम वैद्य येतात, परंतु शिवरायांना काहीही आराम पडत नाही, कारण ते शेवटी सोंगच. मग बादशहाच्या परवानगीने शिवाजी महाराजांना आराम पडावा म्हणून गोर गरीब जनतेस मिठाई वाटण्याची योजना आखली जाते आणि मग मिठाईच्या पेटाऱ्यातून मिठाई वाटण्यास सुरुवात होते. शंभूराजे, किती करता आमच्यासाठी. क्षणभरही विश्रांती घेतली नाहीत ना. आबासाहेब, तुम्ही इथून लवकरात लवकर बाहेर पडा. तुम्हास असं बघवत नाही. खूप वाईट वाटतं. तुमच्यावर पहार बसवले, आम्हाला झोपही येत नाही. आबासाहेब, शंभू, आबासाहेब, आम्हाला काही नको, तुम्ही पाहिजे. आणि बादशाह तुम्हास ठार मारणार अशी चर्चा आहे किल्ल्यात. आम्ही तुमच्याशिवाय नाही राहणार. आम्ही तुमच्यासाठी काहीही करू. आम्हास माहिती आहे ते. चला, डोळे पुसा बरं. आता रडायचं नाही. आणि शूर आबांचा शूर छावा रडू केव्हापासून लागला. आबासाहेब, खरं तर आम्हीच तुम्हाला संकटात टाकल्यासारखं. आबासाहेब, काही बोलू नका. अमीन खान, सिवा को परसों फिदा हुसैन की हवेली में लाया जाए. जुम्मे के अगले दिन इंशाल्लाह. दिवस ठरला महाराज. दिवस कोणता? शनिवार. शनिवारी तुम्हाला फिदाई हुसेनच्या हवेलीत घेऊन जाणार आणि ठार मारणार. आबा, आबा, तुम्हाला काही झालं तर आम्ही जगणार नाही. जगावं लागेल. आपल्या दोघांपैकी एकाला जगावंच लागेल. एवढंच नाही तर आपल्या दोघांपैकी एकाला स्वराज्यात पोचावं लागेल. आबासाहेब, असलो तर आमच्या सोबत, नसलो तर आमच्या शिवाय. नाही आबासाहेब, नाही. तुम्हाला काही झालं तर आम्हाला सहन होणार नाही. पहिला घाव आमच्यावर. बाया, असं होत नाही. काय वेळ सांगून येत नाही. मग आम्ही काय एवढी धावपळ केली? कित्येक लोकांना भेटलो, कित्येकांच्या पाया पडलो. तुम्ही जे सांगितलं ते अंमलात आणलं. आमच्या योजनेप्रमाणे सगळ्यांच्याच हालचाली सुरू आहेत. आपल्या परतीच्या मार्गावर सगळे लोक सुसज्ज आहेत. आपण इकडनं बाहेर पडल्यानंतर काय बोलायचं, काय सांगायचं, कोणती अफवा पसरवायची हे सगळं ठरलंय. पण काय? एकाचीही गल्लत झाली तर संपूर्ण योजना फसेल. नाही फसणार. आपण आऊ साहेबांचं नाव घेऊन योजना अंमलात आणू. आपण उद्याच बाहेर पडायचं. तुमच्यावर मोठी जोखीम. विस्तवाच्या बिछाण्यावर झोपावं लागणार तुम्हाला. आपली आज्ञा.
गल्लत करू नका, चूक करू नका. आम्ही कसे उठतो, कसे बसतो, कसे खोकतो, याचे गेले 4 दिवस तुम्ही निरीक्षण केलेलं आहे. जी महाराज. झोपताना अंगावरनं पांघरून घ्या, पण हात बाहेर ठेवा. आम्ही पहारेकऱ्यांना तशी सवयच घातली आहे. कडं बघून निघून जातात. आलं ध्यानात. आम्ही इकडनं बाहेर पडल्यानंतर बरोबर 1 प्रहरानंतर पलंगावर तक्के ठेवा, त्यावर शेला पांघरा आणि औषध घेण्यासाठी मदारीला घेऊन बाहेर जा. तुमच्याकडे परवाने आहेतच, ते दाखवत राजगडाकडे निघा. तुमच्या घोड्यांची सोय तिथे झालेली आहे. जी महाराज. हिरोजीराव, शताब्दीनं बाहेर पडा. जी महाराज. महाराज, बोला बहिरजी. सर्जेराव जेदे घोडी घेऊन यमुनेचे पालाड व्यापारी बनून उभे आहेत. शंभूराजे, आपण आग्र्यातून बाहेर पडायचं आणि काळोजीच्या भट्टीवर भेटायचं. पेठारा लवकर बाहेर काढूया. फौलाद खान अजून नमाजावरून आला नाही. चला. पिटारे गए कि नहीं? हुजूर, पिटारे अभी बाहर आ रहे हैं. ठीक से देखना. जी हुजूर. पूरी मिठाई बाहर निकाल के देखना. जी हुजूर. तहकीकात ठीक से होनी चाहिए. महाराज, महाराज पेटारे तपासणार. बाहेर फुलाद खान आलाय. पेटारे खाली करून तपासणार. जगदंब. पण बहिरजी, एखादा तपासतील, सगळेच तपासतील. आणि सारेच तपासले तर? पण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ठीक, तसा प्रसंग आलाच तर पहारे कापून काढू. महाराज, महाराज, अहो आपण लई थोडी आहोत. मोठाच पेच आलाय. बहिरजी, आजच बाहेर पडायला हवं. आज नाही तर कधीच नाही. आई भवानीवर हवाला ठेवू. चला. हाऊसाहेब वर्दी न देता चालू माफी करा. प्रसंग काही बाका? हाव खुश खबर घेऊन आलोय आणि खबर बी अशी की माझं भानच हरपलं बघा. कोणती खबर? महाराज स्वराज्यात पोचलं. काय? शोभा पोचले? महाराज स्वराज्यात पोचले? होय, आणि ते बी एकदम आज्यात, म्हणजे एकदम सुखरूप. आई भवानी, आई शिरकाई, आम्ही या शब्दांची आतुरतेने वाट बघत होतो, झुरत होतो ही खबर ऐकण्यासाठी. पण खबर काही येत नव्हती. नशीब शिवबांची, आमची, स्वराज्याची कसोटी बघत होते. पण शिवबाच्या पाठीशी रयतेचे आशीर्वाद म्हणून एवढ्या कठीण प्रसंगातही ते तरुण गेले. आम्ही भरून पावलो. शिवबा आले, आमचे लेकरू आले, स्वराज्याचे धनी आले. नौबत वाजवा तोफांची, भांडी वाजवा, सरबत्ती द्या. शिवबा, शिवबा, या क्षणाला कोणाची दृष्ट लागू नये. या क्षणाला असे घट्ट धरून ठेवावे बंद कुपीत. यासारखा आनंद तो कोणता? यासाठी तर केला होता सगळा अट्टास, याच्यासाठी चालला होता सगळा अटापट. आम्हाला सुचत नाहीये. मग आम्ही हसतोय, आम्ही रडतोय, काहीच उमगत नाही आम्हाला. पृथ्वी मोलाचे शिवबा, औरंगजेबाच्या मिठीतून सुटून आलात तुम्ही. आता यापुढे काहीच उणे नाही.
किती परीक्षा घेतात, खूप वाट बघायला लावतात. अख्खा राजगड डोळ्यात प्राण आणून वाट बघत होता तुमची. रयत कासावीस झाली होती, म्हणून आई जगदंबेने आमची साथ ऐकली. हो साहेब, किती सोसलं असेल, किती भोगलं असेल. कसे आलात, कुठून आलात, आई जगदंबेलाच ठाऊक. आज आम्ही औक्षण करणार आहोत तुमचे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी.